असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव जो आहे तो 5व्या टप्प्याचं निवडणूक या ठिकाणी पार पडलेला आहे आणि हे निवडणूक पार पडण्याच्या आधी पक्षाची तोडफोड किंवा पक्षामध्ये बंडखोरी हे मोठ्या प्रमाणात झाले। वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्त्यांना एकामेकांकडून दूर करत आपल्या पक्षामध्ये कसे घेता येईल यासाठी सगळे पक्ष काम करत होते। मात्र निवडणूक संपल्यानंतर ठाण्यामध्ये विशेषतः एक बॅनर लागला आहे, तो सगळ्यांचं लक्ष वेधलेलं आहे। त्या बॅनरने विशेषतः पाहायला गेलं तर या बॅनरवरती देशाची लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणूक झाले, इलेक्शन जपा रिलेक्शन, निवडणूक संपली आता मैत्रीच्या पक्षात या। कारण गेल्या 1 महिन्यापासून मित्रासोबत बंडखोरी झाली होती, मात्र मैत्रीशी आघाडी युती करा, हेच आपली मैत्री, हेच राजकारण होय, अशा प्रकारचं आशयाचं या ठिकाणी बॅनर लागलेलं आहे। विशेषतः एक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हे बॅनर लावलेले आहेत, महेश परशुराम कदम यांनी हे बॅनर लावलेले आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर ठाण्यातील 5 पकाडी परिसरात हे बॅनर लावण्यात आलेले आहे। विशेषतः आपण गेले काही दिवसापासून निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पक्षामध्ये अंतर्गत वाद, त्याचबरोबर इतर पक्षातील कार्यकर्ते आपल्याकडे कसे येतील या गोष्टी मोठ्या प्रमाणात सुरू होत्या आणि त्यामुळे एकामेकांचे कार्यकर्ते आपापले झेंडे घेऊन युती व महाविकास आघाडी एकामेकांबरोबर लढा देत असताना आपले मित्र, आपले कुटुंब एकामेकांच्या विरोधात लढत होते आणि त्यानंतर मैत्री आणि रिलेक्शन हे दोन्ही जपावे अशा आशयाचं बॅनर जे आहे ते ठाण्यामध्ये विशिष्ट आकर्षित करत आहेत आणि लोक मोठ्या प्रमाणात हे बॅनर बघत या बॅनरचा बोध हा या ठिकाणी घेताना दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, ठाणे। असोसिएट स्पॉन्सर अल्ट्राटेक सिमेंट। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।